फिजिक्स मध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करू, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. बघा हा बघा, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. लक्ष द्या आता, बस आवाज नको. सुपरपोजिशन ऑफ वेव्स या टॉपिकला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. समजा मी घेतलं पार्ट 1. पार्ट 1 चं नाव आहे बाळांनो प्रोग्रेसिव्ह वेव्स. पार्ट 1 चं नाव आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि पार्ट 2 चं नाव आहे बाळांनो स्टेशनरी वेव्ह. ओके, लक्षात ठेवा. सो आपण हा टॉपिक दोन पार्ट मध्ये डिवाइड करू, पार्ट 1 आणि पार्ट 2. झालं, त्यातला आपण आज फर्स्ट पार्ट स्टार्ट करू, दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, तुमच्या हातात ज्या नोट्स आहेत त्या नोट्स बघा पार्ट 1 च्या असतील. ओके, दॅट पार्ट 1 इज अ नाही आहे नोट्स. नोट्स द्या ना मुलांना. पार्ट 1 च्या बरं का. किती लोकांना नाही मिळाल्यात हातवर करा. बघा हे सगळ्या मुली. हां ठीक आहे. बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह स्टार्ट करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो, प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये सगळ्यात पहिले आपण टॉपिक मागच्या वर्षी बघितला होता 11th स्टँडर्डमध्ये साऊंड, आणि त्या साऊंडच्या रिलेटेड बऱ्यापैकी माहिती आपल्याला बघायची आहे. तर आज थोडं मी बेसिक रिव्हिजन करून घेतो, जी आपल्याला गरज लागणार आहे याच्यात, किंवा MCQ सॉल्व्ह करणाऱ्या सुद्धा मदत लागणार आहे. बघा सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही वेव्हबद्दल बोलता, कुठली वेव्ह असू द्या, सो वेव्ह काय असतं. सो एव्हरीवन नोज वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. बघा फॉर्म ऑफ एनर्जी, वेव्ह ही एक प्रकारे एनर्जी असते विच प्रपोगेट्स. वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रपोगेट्स. बघा वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, वेव्ह ही एक एनर्जी आहे विच प्रपोगेट्स फ्रॉम वन प्लेस to another. Wave is a form of energy which propagates from one place to another place. Wave ही एक अशी एनर्जी आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. लक्षात ठेवा, wave is a form of energy which always propagates from one place to another place. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याला आपण म्हणतो वेव्ह. लक्षात ठेवा. आता वेव्ह मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं लक्षात ठेवा. ओके, जर का तुम्ही वेव्स बद्दल बोलले तर वेव्ह ही एक एनर्जी आहे. जसं माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे, दॅट इज अ साऊंड वेव्ह. करेक्ट आहे. जेव्हा तुम्ही साऊंड वेव्ह म्हणता तेव्हा बाळांनो लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे, मी कोण झालो तर एस म्हणजे सोर्स ऑफ साऊंड. सोर्स ऑफ साऊंड, इथून साऊंड निघत आहे बघा, सोर्स ऑफ साऊंड. आणि तुमच्यापर्यंत आवाज येत आहे तर तुम्ही कोण झाले सांगा. तुम्ही बाळांनो एकतर रिसिव्हर झाले, ऑब्झर्वर झाले, नाहीतर काय झाले सांगा लिसनर. ओके, तो साऊंड तुम्ही रिसीव्ह करताय, तो साऊंड तुम्ही ऑब्झर्व करताय, नाहीतर तो साऊंड तुम्ही लिसन करताय. सो तुम्ही सगळे कोण झाले सांगा, रिसिव्हर, ऑब्झर्वर किंवा लिसनर. आणि मी कोण झालो सांगा, सोर्स ऑफ साऊंड. म्हणजे हा साऊंड ओके एस पासून निघताय आणि बाळांनो आर पर्यंत पोहोचताय. लक्षात ठेवा. झालं. आणि हा कोणाच्या फॉर्ममध्ये जात असतो, इन द फॉर्म ऑफ वेव्स. इन द फॉर्म ऑफ वेव्स. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा मी माझी एनर्जी काय केली असेल सांगा, लूज केलेली असेल. ओके, मी माझी एनर्जी काय केली आहे, लूज केली आहे. मी थकलेलो असेल. आता तुम्ही फिजिकली तर काही एनर्जी गेन नाही केली, पण मेंटली एनर्जी गेन केली आहे. जेव्हा लेक्चर संपलेलं असेल तर तुम्ही मेंटल एनर्जी गेन केली, पण मी तीच एनर्जी काय केली आहे, लूज केली आहे. सो वेव्ह म्हणजे एक प्रकारची एनर्जी असते विच, एकदम शांततेत बसा, लक्ष द्या इकडे आता प्लीज. वेव्ह ही एक एनर्जी असते विच ऑलवेज प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेस टू अनदर प्लेसला जाते. आता वेव्हमध्ये व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. वेव्हचे टाइप्स कुठले आहेत बाळांनो, ठीक आहे. वेव्हच्या टाइप्समध्ये सगळ्यात पहिला टाइप असतो व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह. बघा व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह काय असतं. मेकॅनिकल वेव्हला ऑर मध्ये म्हणतात बाळांनो व्हॉट इज मीन बाय सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आवाज नको आहे बघा. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं. ओके, आणि दुसरी वेव्ह असते कॅटेगरीनुसार व्हॉट इज मीन बाय EM वेव्स. EM वेव्स म्हणजे असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, या वेव्सबद्दल बेसिक टर्म्स आहेत. आता बघा बाळांनो लक्ष द्या. हां, व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह और व्हॉट इज मीन बाय सिंपल हार्मोनिक वेव्ह काय असतं. तर असं म्हणतात द वेव्ह, अशी वेव्ह which requires, बघा which required the wave which required
मटेरियल मीडियम, बघा मटेरियल मीडियम, द वेव विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन, फॉर इट्स प्रोपोगेशन, propagation. Everyone knows what is meant by propagation. Guys, propagation म्हणजे असतं टू ट्रॅव्हल. प्रोपोगेशन म्हणजे असतं टू ट्रॅव्हल. प्रोपोगेट होणे म्हणजे ट्रॅव्हल होणे. ट्रॅव्हल होणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. ओके, तर लक्षात ठेवा, द वेव विच रिक्वायर्स द मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन. ज्या वेवला प्रोपोगेशनसाठी ट्रॅव्हल होण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असते, किंवा ज्या वेवला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज लागते. द वेव विच रिक्वायर्स द मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. ज्या वेवला मीडियमची गरज लागते त्या वेवला म्हणतो आपण बाळांनो मेकॅनिकल वेव. कुठली वेव? मेकॅनिकल वेव. जसं माझा आवाज, दॅट इज अ साऊंड वेव. साऊंड वेव इज वन ऑफ द मेकॅनिकल वेव. वाय इट इज कॉल्ड एज अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव नंतर बघू, पण ही एक मेकॅनिकल वेव आहे ज्यांना मीडियमची गरज आहे. तुम्ही आणि मी, आपल्या दोघांच्या मधात कोण आहे सांगा? मीडियम आहे. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत कोणामुळे येत आहे सांगा? मीडियममुळे येत आहे. जर का मीडियमनी गडबड केली तर मी किती ओरडलो तरी आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. फॉर एक्झाम्पल, हाच एक्सपेरिमेंट आपण जर का आंबेडकर चौकात जाऊन गेला, चौकात डेस्क बेंच टाकलेले होते, तुम्ही बसले तिथं आणि मी आलो शिकवायला लागलो, तसा आवाज माझा आता तुमच्या कानात पडताय, ज्या फ्रिक्वेन्सीचा आवाज पडताय त्या फ्रिक्वेन्सीचा आवाज पडेल का सांगा बरं? का बरं? माझ्या आवाजात काही प्रॉब्लेम झाला का? नाही. ओके, जेवढ्या, जसं मी आता शिकवत आहे ओरडून ओरडून, तसं मी तिथे शिकवणार. जेवढ्या आतुरतेने तुम्ही बघताय, भले समजत काही नाही आहे, ओके हां, जेवढ्या आतुरतेने तुम्ही बघताय तेवढ्याच आतुरतेने तुम्ही तिथे बघणार आहात, पण तरी तुम्हाला असा आवाज येणार नाही जसं आता येत आहे. का बरं? सोर्समध्ये प्रॉब्लेम नाही आहे, रिसिव्हर, ऑब्झर्वर, लिस्नरमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कोणामध्ये झाला सांगा? मीडियममध्ये. म्हणजे साऊंड ही एक अशी वेव आहे की जिला प्रपोगेट होण्यासाठी कोणाची गरज पडते सांगा? मीडियमची. करेक्ट आहे. मीडियम नसेल तर साऊंड प्रपोगेट होत नाही. सो दोज वेव विच रिक्वायर्ड द मीडियम फॉर देअर प्रपोगेशन, ज्या वेवला प्रपोगेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते त्या वेवला आपण मेकॅनिकल वेव म्हणतो. कुठल्या वेव सांगा? मेकॅनिकल वेव. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. ठीक आहे, ओके. आता बाळांनो मला हे सांगा, ओके, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव? बेसिकली आपल्याला आता या टॉपिकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवबद्दल बोलायचं नाही आहे, पण मी टाईप्स ऑफ वेव्समध्ये सांगून देतो तुम्हाला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय असतं? द वेव्स, बघा काय बोलू मी सांगा, द वेव विच कॅन ट्रॅव्हल, विच कॅन ट्रॅव्हल, बघा द वेव विच कॅन ट्रॅव्हल, अशी वेव जी ट्रॅव्हल होऊ शकते. द वेव विच कॅन ट्रॅव्हल, अशी वेव जी ट्रॅव्हल होऊ शकते. ओके, इन मीडियम, द वेव विच कॅन ट्रॅव्हल, गाईज, इन मीडियम, the wave which can travel in medium as well as in vacuum. The wave which can travel in medium as well as in vacuum. जी वेव मीडियम मधनं ट्रॅव्हल होऊ शकते आणि व्हॅक्यूम मधनं ट्रॅव्हल होऊ शकते, दे आर कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. करेक्ट आहे. मीडियम असेल तर ठीक, नसेल तरी फ्री स्पेस. मीडियम नाही म्हणजे व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय असतं बाळांनो? फ्री स्पेस. ओके, मीडियम नाही म्हणजे व्हॅक्यूम, आणि व्हॅक्यूम म्हणजे काय असतं? फ्री स्पेस. करेक्ट आहे. ज्या वेव मीडियममधनं ट्रॅव्हल होतात आणि मीडियम नसेल तर व्हॅक्यूममधनं ट्रॅव्हल होतात, दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये हे ऑलरेडी शिकले बाळांनो. ओके, 11th स्टँडर्डमध्ये, तुमच्या 11th स्टँडर्डमध्ये टॉपिक नंबर कुठला आहे बाळांनो सांगा? येस, टॉपिक नंबर 14. तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड कम्युनिकेशन सिस्टम नावाचा टॉपिक होता. त्यात सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हबद्दल स्टडी करायला भेटतं. बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात? द वेव विच कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम ॲज वेल ॲज इन व्हॅक्यूम. मीडियम असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे, त्या वेव ट्रॅव्हल होणार म्हणजे होणार. हे असे असतात की ज्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी कोणाची गरज असते? मीडियमची. मीडियम नसेल तर हे ट्रॅव्हल होणार नाही. लक्ष द्या, मंथन लक्ष दे इकडे. ओके, सो व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे एक्झाम्पल कुठले आहेत? जसं जे मीडियमवर डिपेंड असतात ते कोण असतात? मीडियमवर डिपेंड असणारे साऊंड वेव्ह आहेत. मी आत्ताच बोललो साऊंड. जसं असतं वॉटर वेव्ह. ओके, या सगळ्या मीडियमवर डिपेंड आहे. यू नो वॉटर वेव्ह, पाण्याच्या लहरी, क्रस्ट अँड ट्रफ, माहिती आहे ना? या सगळ्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ओके, मेकॅनिकल वेव्ह आहे विच रिक्वायर्ड द मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अशा वेव्ह असतात, मीडियम असेल तर ठीक, नसेल तरी चालेल. दे आर कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे व्हॅक्यूममधून सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतात. एक्झाम्पल कुठले आहे सांगा? एव्हरीवन नोज अल्ट्राव्हायोलेट लाईट. येस. त्यानंतर कोण असतं सांगा? इन्फ्रारेड रिजन. ओके, इन्फ्रारेड रिजन. नंतर कुठले आहे सांगा? अल्फा रेज, बीटा रेज, गमा रेज. अल्फा रेज, बीटा रेज आणि कोण असतं सांगा? गमा रेज. करेक्ट आहे. हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. करेक्ट आहे. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सबद्दल जर का डिटेलमध्ये बघायचं झालं तर असं म्हणतात, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? लक्षात ठेवा, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ EM वेव्स?
EM वेव्हची वेलॉसिटी किती असते बघा. व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेलॉसिटी असतं 2.99 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. किती असतं बोला. 2 की 2.99. 2.99 लक्षात ठेवा. 2.99 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. सो एव्हरीवन नोज 2.99 त्यालाच नियरली इक्वल्स टू तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता. 2.99 म्हणजे किती असतं 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ही कोणाची वेलॉसिटी आहे माहिती आहे का. शिकलोय आपण. बोला. वेलॉसिटी ऑफ लाईट. वेलॉसिटी ऑफ काय. लाईट. वेलॉसिटी ऑफ लाईट करेक्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेलॉसिटी 2.99 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ही वेलॉसिटी कुठल्या सायंटिस्टने दिली होती माहिती आहे का. मॅक्सवेलनी. कोणी. मॅक्सवेल. आणि ती वेलॉसिटी म्हणजे असतं वेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेलॉसिटी आणि लाईटची वेलॉसिटी दोघांची वेलॉसिटी काय सांगा सेम आहे. जर का दोघांची वेलॉसिटी सेम असेल म्हणून असं कधी कधी म्हणतात लाईट वेव्ह इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे थोडक्यात तुमच्या डोळ्यासमोर एक आलं पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्टडी करणे म्हणजे इनडायरेक्टली कोणाचा स्टडी करणे सांगा. लाईटचा स्टडी करणे. कोणाचा. लाईटचा. म्हणून पुढे असं म्हणतात बाळांनो लक्षात ठेवा स्टडी ऑफ लाईट काय म्हणताय बघा. स्टडी ऑफ लाईट काय असतं तर लाईटचा स्टडी म्हणजे कोण असं सांगा. ऑप्टिक्स. कोण. ऑप्टिक्स. व्हॉट इज ऑप्टिक्स. ऑप्टिक्स इज कॉल्ड ॲज स्टडी ऑफ लाईट. स्टडी ऑफ लाईट. आणि आपण हा टॉपिक सुरू केलेला नाही आहे. आपण जो टॉपिक सुरू केला आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज यामध्ये आपण लक्षात ठेवा आपण जो टॉपिक सुरू केला आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज यामध्ये बाळांनो आपण बेसिकली स्टडी करणार आहोत कुठल्या टॉपिकबद्दल सांगा. साऊंडबद्दल. कोणाबद्दल. साऊंडबद्दल. तर लक्षात ठेवा फिजिक्समधला 12th स्टँडर्ड फिजिक्स बाळांनो. ओके 12th स्टँडर्ड फिजिक्स मधला आपण हा टॉपिक स्टार्ट केला आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह अँड दिस वन इज द लेक्चर नंबर 1. दिस वन इज द लेक्चर नंबर 1. ठीक आहे. ज्यामध्ये मी सांगितलं होतं हा टॉपिक आपण आपल्या क्लासमध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. टेक्स्टबुकमध्ये असलं काही नाही आहे एकच टॉपिक आहे पण टेक्स्टबुकमध्ये फार घाण करून दिलं आहे. या टॉपिकमधला जो शेवटचा पार्ट मी शिकवणार आहे तो टेक्स्टबुकमध्ये पहिल्याच पेजवर आहे. ओके. आणि या टॉपिकमधला जो आज मी शिकवत आहे हे टेक्स्टबुकमध्ये सगळ्या शेवटच्या पेजवर आहे. त्यामुळे फार म्हणजे अरेंजमेंट बरोबर दिलेली नाही आहे. तसा आहे फिजिक्सचा सिलेबस तुमचा अतिशय घाणेरड्या लेवलवर डिझाईन झाला आहे टेक्स्टबुकमध्ये. तशा त्या कंटेंटनुसार जर आपण गेलो तर आपल्याला लिंकच लागत नाही. कंटेंट सगळेच कव्हर करायचे आहे कारण की त्यातूनच पेपर येणार आहे बोर्डाचा. फक्त ते कुठल्या सिक्वेन्सनी घ्यायचे ओके ते आपल्या हातात असतं. ओके. जेव्हा टॉपिक संपेल तेव्हा तुम्ही फक्त चेक करायचं की हे सगळे कंटेंट झालेले आहेत की नाही. ओके. तर बाळांनो त्यातला पहिला पार्ट आपण स्टार्ट करत आहोत दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता मी सांगितलं होतं बेसिकली प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले कोणावर बोलायचं आहे. साऊंडवर. या टॉपिकमध्ये आपण साऊंडबद्दलच बोलणार लक्षात ठेवा. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं वेव्ह म्हणजे काय असतं. वेव्हची एक बेसिक डेफिनेशन दिली आहे. तुम्हाला अजून एक स्टँडर्ड डेफिनेशन भेटणारच आहे पुढच्या 5 मिनिटात पण एक बेसिक डेफिनेशन दिली आहे. व्हॉट इज वेव्ह. वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. वेव्ह ही एक एनर्जी असते विच ऑलवेज प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. लक्षात ठेवा वेव्ह ही एक अशी एनर्जी आहे विच ऑलवेज प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके. वेव्हच्या बाबतीत बोलायचं झालं तर देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ वेव्ह. One is called as a mechanical wave, one is called as a electromagnetic wave. Mechanical wave is called as a simple harmonic progressive wave. का बरं म्हटलं जाते शिकू आपण. ओके. सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवा व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह. द वेव्ह विच रिक्वायर्स द मीडियम फॉर देअर प्रपोगेशन. ज्या वेव्हला प्रपोगेशनसाठी ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते त्याला म्हणतो आपण बाळांनो मेकॅनिकल वेव्ह. ओके. एक्झाम्पल कुठले आहेत. साऊंड आहे. नंतर कोण आहे सांगा. वॉटर वेव्स आहेत. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. द वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम ॲज वेल ॲज इन व्हॅक्यूम. मग या वेव्हची वेलोसिटी वगैरे फाईंड केली तर असं लक्षात आलं की यांचं कंपॅरिझन कोणासोबत होते. लाईट. आणि यांचा अभ्यास करणे म्हणजे लाईटचा अभ्यास करणे. लाईटचा अभ्यास करणे म्हणजे ऑप्टिक्स. ऑप्टिक्स टॉपिकसुद्धा आपल्या सिलेबसमध्ये आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे पण आज नाही सुरू करायचं. आज आपण साऊंड सुरू केला आहे. सो आज आपण कुठल्या वेव्स म्हणजे या टॉपिकमध्ये आपण कुठल्या वेव्हबद्दल बोलणार सांगा. मेकॅनिकल ऑर सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे. आता त्याला आपण डिटेलमध्ये शिकू काय असतं. बघा बाळांनो मला हे सांगा तुम्ही वेव्हजबद्दल जर का बघितलं तर सगळ्यात पहिले लेट्स कन्सिडर सोर्स ऑफ साऊंड. एस म्हणजे एक सोर्स ऑफ साऊंड आहे लक्षात ठेवा. ओके. सो गाईज एस एस विथ द सोर्स ऑफ साऊंड. आणि हे तुम्ही लिसनर रिसिव्हर ऑब्झर्वर करेक्ट आहे तुम्ही आवाज ऐकत आहात. ओके. आता मला हे सांगा जेव्हा क्लासरूम बंद असतं सकाळी क्लासरूम बंद असतं एकदम 6 वाजता 5 वाजता तेव्हा सगळे लाईट बंद फॅन बंद तेव्हा या रूममधले सगळे जे मीडियमचे पार्टिकल आहे ते असतात बाळांनो मीन पोझिशनला. कुठल्या पोझिशनला. मीन पोझिशन. हे बघा सगळेच्या सगळे पार्टिकल्स आर ॲट मीन पोझिशन. ओके. ऑल द पार्टिकल्स आर ॲट मीन पोझिशन. झालं.
आता 7 वाजता मी लेक्चर सुरू केलं फॉर एक्झाम्पल, आणि मी काय करायला लागलो, बडबड करायला लागलो, जे मी कंटिन्यू बोलताय आता. खरं आहे, बडबड करणे म्हणजे याचा अर्थ मी काय करताय, हवा बाहेर काढताय. काय बाहेर काढताय, हवा. काय बाहेर काढताय, हवा. हवा बाहेर काढताय. म्हणजे इथले जे मीडियमचे पार्टिकल आहे, एअरचे पार्टिकल्स जे पहिले मेन पोझिशनला होते त्यांच्यावर फोर्स अप्लाय होत आहे. फोर्स अप्लाय झाला म्हणजे ते मीडियमचे पार्टिकल काय झाले बाळांनो, डिस्टर्ब झाले. काय झाले, डिस्टर्ब झाले. आता मीडियमचे पार्टिकल जेव्हा डिस्टर्ब होतात तेव्हा ते काय करतात, लक्षात ठेवा. जेव्हा कोणीच नसतं, सगळं शांत वातावरण असतं, तेव्हा ऑल द पार्टिकल्स आर ॲट मीन पोझिशन. सगळेच्या सगळे पार्टिकल मीन पोझिशनला असतात. पण जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता आणि त्या मीडियमच्या पार्टिकलला डिस्टर्ब करता तेव्हा मीडियमचे पार्टिकल काय करतात. ओके, जसं फॉर एक्झाम्पल मी बोलताय, मी बडबड करताय, म्हणजे मी इथल्या पार्टिकलला डिस्टर्ब करताय. मग इथला पार्टिकल तुम्हाला काय वाटतं, डिस्टर्ब झाल्यामुळे मी ढकलत आहे, तिथला पार्टिकल पुढे जात आहे, तिथला पार्टिकल त्याच्या पुढे जात आहे, तिथला पार्टिकल त्याच्या पुढे जात आहे, तिथला पार्टिकल त्या पुढे जात आहे. अशा प्रकारे वेव्ह ट्रॅव्हल होत आहे. पण असं होत नसतं. मीडियमचे पार्टिकल काय करतात, तर काही पार्टिकल्स बाळांनो मीन पोझिशनलाच राहतात. ते रड डोक्याचे असतात. यू नो रड डोक्याचे, रिजिड बॉडी, डोंट टेक इट पर्सनली. काही काही रिजिड बॉडी असतात, त्याच्या बुडाला आग जरी लागली तरी ते उठत नाही झोपेतनं. जेव्हा त्याला भाजल्यासारखं होते तेव्हाच ते उठतात. आणि काही काही एकदम सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे घरात टाचणी जरी पडली, काय पडली, टाचणी, तरी ते उठतात बाळांनो. असे 2 प्रकारचे लोक असतात. करेक्ट आहे, बरोबर आहे. तर बाळांनो काही पार्टिकल रिजिड असतात, ते रिजिड पार्टिकल मीन पोझिशनलाच राहतात. ओके, काही पार्टिकल ओके थोडे वर येतात म्हणजे डिस्टर्ब होतात, म्हणजे इथला पार्टिकल इथं गेला, लक्षात ठेवा. डिस्टर्ब झाल्यामुळे इथं गेला, कुठलाच पार्टिकल पुढे पुढे जात नाही तो. ओके, काही पार्टिकल मीन पोझिशनपासून इथला पार्टिकल इथे आला, येस. काही पार्टिकल इथे आला, काही पार्टिकल पुन्हा तिथेच थांबला. ओके, त्याच्या पुढचा पार्टिकल माहिती आहे का, खाली येतो, त्याच्या पुढचा पार्टिकल अजून खाली येतो, त्याच्या पुढचा पार्टिकल अजून खाली येतो. ठीक आहे, म्हणजे हा इथला पार्टिकल इथे आला बाळांनो, त्या पुढचा पार्टिकल इथे येतो, तिथला पुढला पार्टिकल इथे येतो, इथलं जातं. काही पार्टिकल मीन पोझिशनला जातात, त्यांचा पॅटर्न फिक्स असतो. जर का आधीचे पार्टिकल वर गेले असतील तर नंतरचे पार्टिकल खाली, नंतर त्या पुढचे पार्टिकल सांगा कुठे जातात, वर. ओके, लक्षात ठेवा, दे नेवर चेंज देअर फॉर्म, फेस चेंज करत नाही, लक्षात ठेवा. अशा प्रकारे झालं. मग आता मला एक सांगा, साधी गोष्ट आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा सगळेच्या सगळे पार्टिकल मीन पोझिशनला होते. फोर्स अप्लाय केल्यानंतर काही पार्टिकल मीन पोझिशनलाच राहिले, बरं आहे. काही हा पार्टिकल इथे गेला, 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 हा पार्टिकल इथे गेला. करेक्ट आहे, येस. आणि नंतर जर का त्या पार्टिकलचा तुम्ही ग्राफ ड्रॉ केला, कर्व ड्रॉ केला, तर यू विल गेट अ स्ट्रक्चर सपोज टू बी लाईक दिस. असं अनबन स्ट्रक्चर येतं. आणि त्या स्ट्रक्चरला आपण काय नाव दिलं सांगा, वेव्ह. वेव्ह अशी असते. अरे ओके नाही, ते जे येलो कलरचा कर्व आला ना, त्या कर्वला तुम्ही काय नाव दिलं, वेव्ह. तो काही कर्व नसतोच, लक्षात ठेवा, तो काही कर्व नसतोच. सो या कर्वला आपण नाव देतो बाळांनो वेव्ह, याला म्हणतो वेव्ह. आता मला एक सांगा, हा कर्व का बरं आला, कारण मीडियमचे पार्टिकल असे वागले. मीडियमचे पार्टिकल जेव्हा डिस्टर्ब होतात तेव्हा मीडियमचे पार्टिकल काय करतात, तर बाळांनो मीडियमचे पार्टिकल जेव्हा डिस्टर्ब होतात तेव्हा डायरेक्ट म्हणतो आपण, व्हेन द पार्टिकल्स ऑफ द मीडियम गेट्स डिस्टर्ब द वेव्ह इज प्रोपोगेटेड. वेव्ह प्रोपोगेट होते, म्हणजे वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. लक्षात ठेवा, वेव्ह पुढे पुढे झाली. म्हणजे वेव्हला प्रोपोगेट होण्यासाठी कोण डिस्टर्ब होणं गरजेचं आहे, पार्टिकल्स ऑफ मीडियम. आणि पार्टिकल्स ऑफ मीडियम डिस्टर्ब झाल्यानंतर ते कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही गेले, दे जस्ट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन, दॅट इज ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. बघा, काही पार्टिकल कुठे राहिले सांगा, मीन पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेलं सांगा, काही पार्टिकल राहिले मीन पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेले, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेले, मीन पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेले, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेले, मीन पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेले, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. काही पार्टिकल कुठे गेले बाळा, नो मीन पोझिशन. इज दॅट क्लिअर, येस. These are different positions of particles. So are you getting? मीन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. हे वर्ड तुम्ही कुठल्या टॉपिकमध्ये शिकले, रोटेशनल डायनॅमिक्समध्ये की ऑसिलेशनमध्ये, ऑसिलेशनमध्ये. म्हणजे समजून घ्या बाळांनो, या जगात सगळ्यात जास्त मेहनत कोण करताय, वेव्ह करताय की मीडियमचे पार्टिकल करताय, मीडियमचे पार्टिकल. मीडियमचे पार्टिकल जर का असे वागले नसते तर वेव्ह प्रपोगेट झालीच नसती. म्हणजे तुमच्या मनात रिस्पेक्ट कोणाबद्दल असला पाहिजे सांगा बरं, वेव्ह बद्दल असला पाहिजे की पार्टिकल्स ऑफ मीडियम बद्दल असला पाहिजे, पार्टिकल्स ऑफ मीडियम बद्दल.
करेक्ट आहे. हु कम फर्स्ट, वेव कम फर्स्ट की पार्टिकल्स ऑफ मीडियम कम फर्स्ट? बोला. पार्टिकल्स ऑफ मीडियम कम फर्स्ट. बघा पहिले पार्टिकल्स ऑफ मीडियम आले, पार्टिकल्स ऑफ मीडियम डिस्टर्ब झाले आणि अशा प्रकारे वागायला लागले, म्हणून त्याचा ग्राफ निघाला आणि त्या ग्राफला आपण नाव दिलं वेव. म्हणून इथं सरळ जर का बोलायचं झालं तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो कसं लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्ही वेव म्हणता तर बाळांनो, वेव म्हणजे असतं स्टुडंट्स, म्हणजे आपण. करेक्ट आहे. ओके. जे काय होणार आहे आयुष्यात, प्रपोगेट होणार आहे. काय होणार आहे सांगा? प्रपोगेट. प्रपोगेट म्हणजे प्रगती. ओके. म्हणजे प्रगती कोणाची होणार आहे? आपली होणार आहे, स्टुडंटची. वेवची प्रगती होणार आहे. द वेव इज प्रपोगेटिंग. त्याला फिजिक्समध्ये प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव. बिकॉज वेव इज प्रपोगेटेड. वेव इज प्रपोगेटेड. प्रपोगेट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. करेक्ट आहे. जसं आपण प्रपोगेटच होत आहे, तुम्ही प्रपोगेटच होत आहे. पहिले तुम्ही नर्सरीला होते, KG1 ला होते, KG2 ला होते, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, बालवाडीत होते. ओके. अरे ओके नाही तर कसं कसं करत काही लोक ढकलत आले, पण आले ना 12वीपर्यंत, पुढे जाणारच आहे. अरे ओके नाही. पेपर का उघड निघाले तर 4-5% कमी निघतात. ओके. पण नापास थोडी होता तुम्ही, सगळे पुढे जाणारच आहे. म्हणजे आयुष्यात आपली काय होत आहे? प्रगतीच होत आहे. ओके. म्हणजे वेव इज प्रपोगेटिंग. वेव इज प्रपोगेटिंग. पण त्यासाठी झडत कोण आहे सांगा? पार्टिकल्स ऑफ मीडियम. मी म्हणा हु कम फर्स्ट, वेव कम फर्स्ट की पार्टिकल्स ऑफ मीडियम कम फर्स्ट? पार्टिकल्स ऑफ मीडियम. वेव म्हणजे काय असतं? अबे वेव चिल्लर आहे. वेवले कुत्रे ओळखत नाही, आपल्याला कुत्रे ओळखत नाही. वेव ही एक अंधश्रद्धा आहे. जर का मीडियमच्या पार्टिकलला फोर्स अप्लाय केल्यानंतर, मीडियमचे पार्टिकल डिस्टर्ब झाल्यानंतर जर का मीडियमचे पार्टिकल जागेवरनं हल्लेच नसते तर वेव तयारच नसती झाली. करेक्ट आहे की नाही? तर यात सगळ्यात जास्त रिस्पेक्ट कोणाबद्दल असला पाहिजे? वेव की पार्टिकल्स ऑफ मीडियम? हे पार्टिकल्स ऑफ मीडियम डिस्टर्ब झाले, ते ऑसिलेशन परफॉर्म करतात. बघा ना, काही पार्टिकल मीन पोझिशन, काही पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, काही मीन, काही निगेटिव्ह एक्स्ट्रीम, काही मीन, काही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे पार्टिकल्स ऑफ मीडियम कुठलं मोशन परफॉर्म करताय? ऑसिलेशन. ते बिचारे ऑसिलेशन परफॉर्म करताय, ते बिचारे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताय. म्हणून कोण प्रपोगेट होत आहे? वेव. तर आपण वेव म्हणजे कोण असतं? स्टुडंट्स. जे काय होत आहे? प्रपोगेट म्हणजे त्यांची प्रगती होत आहे. पण लक्षात ठेवा, या प्रगतीच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण कोण आहे सांगा? कोण आहे? ओके. लक्षात ठेवा, पॅरेंट्स. आपले पॅरेंट्स. भाई वो है इसलिए अपनी ठाकुर की है. करेक्ट आहे. मी तर पहिलेच बोललो, कुत्रे ओळखत नाही आपल्याला. तुम्ही जा बरं एखाद्या लग्नात जर का 1000 लोक असतील, मोजून सांगा किती लोक ओळखतात आपल्याला. घरचंच लग्न आहे आपलं. किती? मावशीकडले 10-15, आत्याकडले 10-15, काकांची आपली स्वतःची फॅमिली 10-15 आणि मामाचे 10-15. 50-60 जर सोडले तर कुत्रे ओळखत नाही, कारण ते बाकीचे जेवायला झाले असतात. ओके. हां, त्याला काही घेणं नाही. ठीक आहे. म्हणजे समजलं आहे का? तर आपल्याला काही इकडून तिकडून निघालीच ओळख तर फक्त असा, हां ही याची मुलगी आहे, हिची मुलगी आहे, हा याचा मुलगा आहे. तुमच्याकडे बघून असं म्हणते का? ओके हे आहे ना, हे हिचे वडील आहे, असं कोण नाही विचारत. आपल्याला ही याची मुलगी आहे. करेक्ट आहे. म्हणजे जी काय आयडेंटिटी आली आपल्याला, ती आयडेंटिटी कोणामुळे आली आहे सांगा? पॅरेंट्समुळे आहे. पॅरेंट्स म्हणजे कोण आहे बाळांनो? तर लक्षात ठेवा, पॅरेंट्स म्हणजे आहे पार्टिकल्स ऑफ मीडियम. ओके. लक्षात ठेवा, कोण आहे? पार्टिकल्स ऑफ मीडियम. तर लक्षात ठेवा, वेव म्हणजे स्टुडंट्स आणि पार्टिकल्स ऑफ मीडियम. लक्षात ठेवा, पार्टिकल्स ऑफ मीडियम. मीडियमचे पार्टिकल म्हणजे कोण आहे सांगा? पॅरेंट्स आहेत बाळांनो, पॅरेंट्स. आणि पॅरेंट्स कुठलं मोशन परफॉर्म करताय सांगा? पॅरेंट्स कुठलं मोशन परफॉर्म करताय? पॅरेंट्स परफॉर्म करताय म्हणजे कुठलं? सिंपल हार्मोनिक मोशन. हु कम फर्स्ट? वेव कम फर्स्ट की पार्टिकल्स ऑफ मीडियम कम फर्स्ट? पार्टिकल्स ऑफ मीडियम. ते कुठलं मोशन परफॉर्म करताय? सिंपल हार्मोनिक मोशन. करेक्ट आहे. त्यांनी जर का सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म केलं नाही, त्याला आयुष्यात किती झटके आले. त्यांनी झटके म्हणजे इन द सेन्स स्ट्रगल आलं, डिस्टर्ब झाले आणि ते जागेवरनं हल्लेच नाही. जागेवरनं हल्ले होईल नाही तर आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. आता तुम्ही इथं बसले आहेत, का बरं बसले आहेत? मी उपकार करताय का? नाही. तुम्ही भरू नका बरं एखादं सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट. बघा भागवत मॅडम रस्त्यावर उभे असतात. ओके. लक्षात. एक्झाम्पल देत आहे मी, समजताय का? ओके. तर तुम्ही इथं का बरं बसले आहेत? त्यांच्यामुळे बसले आहेत. कोणामुळे बसले आहेत? त्यांच्यामुळे बसले आहेत. माझं तर काही नसते, मला तर काही प्रॉब्लेम नाही, पण ते मॅडम नाही बसलेत ना. समजलं आहे की नाही? ओके. आपलं काही नसतं. हां लक्षात ठेवा. तर सांगायचं तात्पर्य काय? तर लक्षात ठेवा. ती झोपली का ग?
हां झोपू नये बाळा. चला, पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणजे पॅरेंट्स, आणि पॅरेंट्स कुठलं मोशन परफॉर्म करताय सांगा? सिंपल हार्मोनिक मोशन. कुठलं मोशन? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणून एक सायन्समध्ये वेव्ह मध्ये एक अतिशय महत्त्वाचं सेंटेन्स आहे, लक्षात ठेवा. काय? एक सेंटेन्स आहे बघा, वेन वेव्ह प्रपोगेट, लक्ष द्या रे, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. असं काय लिहिलं मी? हां, when the wave propagates from one place to another place. वेव्ह म्हणजे आपण स्टुडंट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यासाठी कोणामुळे जातो सांगा? पार्टिकल्स ऑफ मीडियम. आपल्या पॅरेंट्स पुढे पार्टिकल्स ऑफ मीडियम. बघा मी काय म्हणताय, हां, पार्टिकल्स ऑफ मीडियम नेव्हर प्रपोगेट. पार्टिकल्स ऑफ मीडियम नेव्हर प्रपोगेट. मीडियमचे पार्टिकल कधीच प्रपोगेट होत नाही, ते बिचारे कधीच प्रपोगेट होत नाही. पॅरेंट्स कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दे जस्ट परफॉर्म. बघा मी काय म्हणताय, दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन. सगळ्यांना माहिती आहे ऑसिलेशन म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट देअर मीन पोझिशन. अबाउट देअर मीन पोझिशन. दे जस्ट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट देअर मीन पोझिशन. ते सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात अबाउट देअर मेन पोझिशन. हे बघा मी पहिले बोललो, वेन द वेव्ह प्रपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. या जगात प्रगती आपली होत आहे, कोणामुळे होत आहे? पार्टिकल्स ऑफ मीडियम. पण ते कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. तर लक्ष द्या, दे जस्ट परफॉर्म अ सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट देअर मीन पोझिशन म्हणजे काय? मी सांगतो. जसं पॅरेंट्स बघा, सकाळी उठणे, जॉबला जाणे, घरी येणे, जेवण करणे, गपचूप झोपणे. सकाळी उठणे, जॉबला जाणे, घरी येणे, जेवण करणे, झोपून जाणे. म्हणजे ते सुरू आयुष्यात त्यांचं बरं का. सकाळी उठणे, जॉबला जाणे, घरी येणे. हलूच नाही शकत ते. त्यांची जरी इच्छा असेल की आयुष्यात काहीतरी वेगळं करू, आता 8-10 दिवस कंटाळा आला, 15-20 वर्ष एकच एक काम करून, पण ते जागेवरनं हलूच शकत नाही. दे नेव्हर प्रपोगेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि जर का ते हल्ले, त्याने जर का वेगळा विचार केला की मी जातच नाही 8 दिवस घराच्या बाहेर, तर मग आपल्याला घरातच बसावं लागेल. वेव्ह प्रपोगेट होणार नाही. वेव्ह प्रपोगेट होणार नाही. बघा या सेंटेन्सचं महत्त्व समजताय का? वेव्ह इज प्रपोगेटिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. कोणामुळे? पार्टिकल्स ऑफ मीडियम. बट पार्टिकल्स ऑफ द मीडियम नेव्हर प्रपोगेट. त्यांची किती इच्छा असेल तरी ते प्रपोगेट होऊ शकत नाही. करेक्ट आहे? कारण ते कुठलं मोशन परफॉर्म करतात सांगा? त्यांच्याच मीन. ते इथं आहे ना, मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मीन, मीन टू निगेटिव्ह, निगेटिव्ह मीन, मीन टू पॉझिटिव्ह. दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. म्हणून एखादा माणूस वयाच्या 25व्या वर्षी जॉब सुरू करतो, तर वयाच्या 60 वर्षापर्यंत तोच जॉब तयार कंटिन्यू करतो. किती बोर होत असेल विचार करा ना. तुम्हाला लोक 4 दिवस अभ्यास करायला कंटिन्यू बोर होते, त्याला जॉब करायचा आहे, तिथं कोणतरी बॉस असतो, काही ना काही कोणतरी ओरडतो, काहीतरी टार्गेट असतं, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. करेक्ट आहे? हे 35, 40 वर्ष एकच जॉब करायचा. कोणाची इच्छा होत असते? नाईलाज आहे. कारण त्यांना माहीत आहे, मी जर का अशा प्रकारे वागलो नाही, म्हणजे मी जर का सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म केलं नाही, मी जर का माझे जॉब स्विच केले, इकडे तिकडे फिरायचा विचार केला, तर आयुष्यात माझ्यावर जे डिपेंड असणारे माझे मुलं वगैरे किंवा फॅमिली आहे, ती आयुष्यात कधीच प्रोपोगेट होणार नाही, त्यांची कधीच प्रगती होणार नाही. ती प्रगती होण्यासाठी कोण झडत आहेत? पार्टिकल्स ऑफ मीडियम. अँड दे नेव्हर प्रोपोगेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. विचार करा, मी तुम्हाला सांगतो, मी 11वीत सांगितलं असेल तुम्हाला, किंवा असे एक्झाम्पल दिले असतील की बाळांनो, तुमचा 11वी-12वीचा पूर्ण खर्च काढा बरं. कॉलेजचा, क्लासचा, सगळा येण्या जाण्याचा, खाण्याचा नाही बरं का. ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला आणलं तर. ओके, लक्षात ठेवा. हां ठीक आहे. हां, तेवढं त्यानं करायलाच पाहिजे. हां हां. तर बाळांनो, मला हे सांगा, किती खर्च आहे? कमीत कमी 2 लाख, मिनिमम 2 lakhs. बरं आहे? माझा कमी जास्त असेल 10-15 हजार, 20-25 हजार. ओके, आता मला हे सांगा, 2 लाख रुपये खर्च आहे. त्यांनी जर का हे तुमच्यावर टाकले नसते आणि त्याने म्हटलं असतं मी सिंगापूरला जातो 4 days 5 nights, करेक्ट आहे? ओके सर, जाऊ शकले असते की नाही? ते जाऊ शकले असते, पण ते नेव्हर प्रपोगेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ते जर का सिंगापूरला गेले असते तर तुमचा सिंगापूर खिडकीतूनच पाहा लागलं असतं, घराच्या बाहेर नसतं निघता आलं. दे कॅन बट दे नेव्हर. ते करू शकतात पण ते करत नाही, कारण ते केलं तर मग तुम्ही प्रपोगेट नाही होणार. या सेंटेन्सचं मिनिंग समजताय का? वेन द वेव्ह प्रपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, पार्टिकल्स ऑफ द मीडियम नेव्हर प्रपोगेट, दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. त्यांचं तेच रुटीन आहे.
सकाळी उठणे, जॉबला जाणे, आपलं काम करणे, बस. मनात विचार जरी आले तरी नो 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 नो, आय कांट डू इट, मी गेलं तर सगळं गडबड होऊन जाईल. करेक्ट आहे की नाही? सो दे आर पार्टिकल्स ऑफ मीडियम. तर तुमच्या मनात रिस्पेक्ट कोणाबद्दल असला पाहिजे? वेवबद्दल की पार्टिकल्स ऑफ मीडियम? पार्टिकल्स ऑफ मीडियम. म्हणून तर आपण टॉपिक कुठला शिकतोय लक्षात ठेवा. टॉपिक कुठला शिकतोय लक्षात ठेवा. बघा, मला हे सांगा, आयुष्यात प्रगती कोणाची होत आहे? स्टुडंटची. स्टुडंट म्हणजे कोण? वेव. करेक्ट आहे. आयुष्यात प्रगती कोणाची होणार आहे? वेवची. म्हणजे याचा अर्थ प्रोग्रेसिव्ह कोण आहे? वेव आहे. प्रोग्रेसिव्ह कोण आहे? वेव आहे. पण ती वेव आयुष्यात प्रगती तेव्हाच करते जेव्हा मीडियमचे पार्टिकल सपोर्ट करतात. सपोर्ट करतात म्हणजे कुठलं मोशन परफॉर्म करतात? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल जरी झाले पुढे तरी त्यांना विसरू नका. कोणाला विसरू नका? ज्यांच्यामुळे तुम्ही आयुष्यात प्रपोगेट झाले. कोणामुळे प्रपोगेट झाले? पॅरेंट्स. पॅरेंट्स कुठलं मोशन परफॉर्म करत होते? सिंपल हार्मोनिक मोशन. त्यांनी जर का सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म केलं नसतं तर कदाचित आपण आयुष्यात प्रपोगेटच झालो नसतो. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपल्याला सक्सेस भेटतो तर सक्सेस भेटल्यावर आपल्या सक्सेस नाव काय आहे? प्रोग्रेसिव्ह वेव. वेव सक्सेसिव्ह झाली, प्रोग्रेस झाली. पण त्याच्यामागे कोणाचा रोल असतो सांगा? पार्टिकल्स ऑफ मीडियमचा. आणि ते कुठलं मोशन परफॉर्म करतात सांगा? सिंपल हार्मोनिक मोशन. करेक्ट आहे. म्हणून कंप्लीट कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. भाई प्रोग्रेसिव्ह तूच होणार आहे, पैसा तूच कमवणार आहे, नो डाऊट. पण एवढं लक्षात ठेव, कोणीतरी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म केलं म्हणूनच तू आयुष्यात सक्सेस झाला. म्हणून द कंप्लीट कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज, बोला काय? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. त्या दोन वेगवेगळे पॅरामीटर आहेत बरं का. दोन वेगवेगळे पॅरामीटर आहे. वेव काय होत आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, प्रोग्रेस होत आहे. त्यासाठी मीडियमचे पार्टिकल काय परफॉर्म करत आहे? सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म. सो बोथ आर अ डिफरंट कॉन्सेप्ट. पण आपल्याला सक्सेस भेटला तर तो फक्त आपल्यामुळे नसतो. त्यांचा आहे 50%, 70-80% काय. हां, हार्डवर्क आहे आपले, बस हार्डवर्क आहे. पण मेन सपोर्ट जो असतो, सपोर्ट सिस्टम ती आहे. म्हणून सक्सेस भेटल्यानंतर त्यांचा पार्ट येऊ द्यायचा त्याच्यात. म्हणून कंप्लीट कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. आर यू गेटिंग? येस. हे लक्षात ठेवा, हे स्ट्रक्चर असतं वेव्हचं. हाऊ इट कम्स. ओके. आता यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय असतात बघा. जसं फॉर एक्झाम्पल वेव्हच्या बाबतीत जर का तुम्ही बघितलं तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहितीच आहे बाळांनो. जसं मी सांगितलं. सांगा बरं या डायग्राममध्ये. ओके, आता तुम्हाला समजलं आहे वेव्ह म्हणजे काय असतं. तर ऑसिलेशनचे कॉन्सेप्ट येतात इथं. मीडियमचे पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. सांगा बरं, हा कॉन्व्हेक्स पार्ट इज कॉल्ड एज क्रस्ट अँड द कॉन्केव्ह पार्ट इज कॉल्ड एज ट्रफ. अँड एव्हरीवन नोज वन क्रस्ट अँड वन ट्रफ. सांगा, वन क्रस्ट अँड वन ट्रफ इज कॉल्ड एज वन ऑसिलेशन. त्याला म्हणतो आपण वन ऑसिलेशन. करेक्ट आहे. सो गाईज मला हे सांगा, व्हॉट इज वन ऑसिलेशन? हां, वन ऑसिलेशन काय असतं? एव्हरीवन नोज वन ऑसिलेशन म्हणजे काय असतं? वन व्हायब्रेशन. वन ऑसिलेशन म्हणजे वन व्हायब्रेशन. करेक्ट आहे. एक ऑसिलेशन म्हणजे असतं एक व्हायब्रेशन. एक व्हायब्रेशन म्हणजे असतं वन वेव्ह. शिकलोय आपण. वन वेव्ह इज इक्वल्स टू असतं 4 मोमेंट्स. आठवतं काय? एका वेव्हमध्ये किती मोमेंट्स येतात? 4. सांगा बरं कुठले 4 मोमेंट येतात? सांगा. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम विच पोझिशन? मीन. मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम फर्स्ट मोमेंट. पॉझिटिव्ह टू मीन सेकंड मोमेंट. मीन टू निगेटिव्ह थर्ड मोमेंट. अँड निगेटिव्ह टू काय असतं? मीन फोर्थ मोमेंट. 4 मोमेंटचा जो एक सेट असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा? वन वेव्ह. त्याला म्हणतो आपण वन ऑसिलेशन. त्याला म्हणतो आपण वन व्हायब्रेशन. हे सगळं आपण शिकलो आहे. करेक्ट आहे. आता त्यात बेसिक डेफिनेशन आपण शिकलो आहे. काय? वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे कोण असतो? पिरियड. सो व्हॉट इज पिरियड? टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. करेक्ट आहे. इज कॉल्ड ॲज पिरियड. सो एका ऑसिलेशनमध्ये एक व्हायब्रेशन असतं, एका व्हायब्रेशनमध्ये एक वेव्ह असतं, एका वेव्हमध्ये 4 मोमेंट्स असतात आणि एका याच्यात तयार केलेलं ऑसिलेशन म्हणजे वन पिरियड असतं. लक्षात ठेवा. झालं. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स म्हणजे असतं बाळांनो वेव्हलेंथ. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स, द डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह इन वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशनमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे काय असतं सांगा? वेव्हलेंथ. काय असतं? वेव्हलेंथ. सो यू नो लॅम्बडा. लॅम्बडा इज अ डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह इन वन ऑसिलेशन. ओके. टी इज अ पिरियड, टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. हॅलो, हे सगळं साऊंडमध्ये झालं आहे 11वीत. हां, लक्षात ठेवा. हां, इज इक्वल्स टू 1 लॅम्बडा. ओके, इज इक्वल्स टू. सांगा बरं एका ऑसिलेशनचा फेजर डिफरन्स काय असतो? ऑसिलेशन टॉपिकमध्ये आपण ग्राफ शिकलो होतो बघा. एक लेक्चर घेतलं होतं केस 1चे ग्राफ आणि केस 2चे ग्राफ, ज्यामध्ये मी सांगितलं होतं जेव्हा तुमचं ऑसिलेशन सुरू होतं तेव्हा इनिशियल अँगल 0 असतो. ओके. नंतर इथे किती असतं? π/2. नंतर इथे किती असतं? पाय. नंतर इथे किती असतं? 3π/2. आणि नंतर इथे किती असतं? 2π. सेवा. जेव्हा तुमचं ऑसिलेशन सुरू होतं तर φ1 इनिशियल फेज. φ1 म्हणजे काय असतं? इनिशियल फेज. इनिशियल फेज. सांगा.
इनिशियल फेज φ1 इज इक्वल टू 0 आणि नंतर मला हे सांगा इनिशियल फेज आहे की फायनल फेज आहे बोला फायनल फेज बोला फायनल फेज इज इक्वल टू किती असतं φ2 इज इक्वल टू 2π मग एका ऑसिलेशन मध्ये इनिशियल फेज φ1 इज इक्वल टू 0 फायनल फेज φ2 इज इक्वल टू किती असतं 2π मग एका ऑसिलेशन मध्ये फेज डिफरन्स काय असतो बोला फेज म्हणजे अँगल रे बाळांनो हा फेज म्हणजे अँगल फेज डिफरन्स काय असतो सो एव्हरीवन नोज व्हॉट इज फेज डिफरन्स इट्स अ फायनल फेज मायनस काय असतं इनिशियल फेज सो कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट्स अ फायनल फेज 2π अँड व्हॉट्स इनिशियल फेज किती असतं 0 सो 2π मधनं 0 मायनस केले सांगा आन्सर काय येतं बोला 2 की 2π 2π येस So my initial phase is φ1 is equals to 0. My final phase φ2 is equals to किती असतं 2π. जेव्हा फेज डिफरन्स काढायचा असतो तर फेज डिफरन्स किती असतो फायनल मायनस इनिशियल. सो फायनल फेज किती असतं 2π. इनिशियल फेज किती असतं बाळांनो 0. सो फेज डिफरन्स किती असतं 2 की 2π हे आपण सांगितलं आहे ऑसिलेशन टॉपिकमध्ये. एव्हरी ऑसिलेशन रिपीट आफ्टर 2π रेडियन सांगितलं होतं 0 to 2π मध्ये पहिलं 2π to 4π म्हणजे दुसरं डिफरन्स फेज डिफरन्स 2πचा असतो 4π to 6π सांगितलं होतं आपण ठीक आहे. सो किती असतं बाळांनो फेज डिफरन्स आवाज 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 हां फेज डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 2π रेडियन किती असतं 2π रेडियन. तर लक्षात ठेवा वन ऑसिलेशन म्हणजे वन व्हायब्रेशन म्हणजे वन वेव्ह म्हणजे 4 मोमेंट्स 4 मोमेंट्स कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे असतं पिरियड करेक्ट आहे. 4 मोमेंट्स कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स म्हणजे असतं वेव्हलेंथ आणि 4 मोमेंट्समध्ये जो फेज डिफरन्स असतो तो फेज डिफरन्स किती असतो सांगा 2π की 2π रेडियन 2π रेडियन. ओके लक्षात ठेवा चालेल. इज दॅट क्लिअर येस. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं बाळांनो ओके व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सगळ्यांनी लक्ष द्या इथं न्यूमेरिकल भरपूर सॉल्व्ह करायचे आपल्याला एंट्रन्सचे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेव्ह वेलॉसिटी होय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेव्ह वेलॉसिटी अँड पार्टिकल वेलॉसिटी. ओके वेव्ह वेलॉसिटी अँड पार्टिकल वेलॉसिटी मी पहिलेच बोललो असतो जेव्हा तुम्ही लिहिता सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह तेव्हा यात किती गोष्टी असतात 2. कुठल्या 2 वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह आहे आणि सिंपल हार्मोनिक मोशन कोणतरी वेगळंच परफॉर्म करत आहे करेक्ट आहे समजलाय की नाही. मग सांगा बरं वेव्ह काय होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि मीडियमचे पार्टिकल एकाच ठिकाणी कुठलं मोशन परफॉर्म करत आहे मग दोघांचे मोशनच वेगळे आहे. जसं वेव्ह ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजे वेव्ह ही ट्रान्सलेशनल मोशन आहे. वेव्हचं कुठलं मोशन आहे सांगा ट्रान्सलेशनल मोशन. लक्षात ठेवा वेव्हचं मोशन ट्रान्सलेशनल आहे मग ट्रान्सलेशनल मोशनची वेलोसिटी वेगळी असते. आणि पार्टिकलचं मोशन काय आहे तर पार्टिकलचं मोशन पी फॉर पार्टिकल बरं का हां पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताय तर त्याची वेलोसिटी काय तर सिंपल हार्मोनिक मोशनची वेलोसिटी आपण शिकलो आहे. वेलोसिटी ऑफ एसएचएम काय असतं ओमेगा अंडर बोला a square minus x square करेक्ट आहे a square minus x square शिकलोय. ओमेगा इक्वल्स टू अंडर ऑफ a square minus x square ऑसिलेशन मध्ये वेलोसिटी आहे कारण ऑसिलेशन म्हणजे इनडायरेक्टली कुठलं मोशन शिकतो आपण सिंपल हार्मोनिक मोशन. ओके पण थांबा इथं थोडे चेंजेस करायचे काय पुन्हा एकदा सांगतो हां ही कोण आहे वेव्ह सांगा वेव्ह कुठल्या डायरेक्शनने प्रोपोगेट होत आहे एक्स ॲक्सिस. ओके वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स ॲक्सिस बघा वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स ॲक्सिस बघा वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. त्यासाठी मीडियमचे पार्टिकल काय असतं सांगा काही वर जात आहे आणि काही खाली जात आहे म्हणजे वाय ॲक्सिस की पॅरलल टू वाय ॲक्सिस पॅरलल टू वाय ॲक्सिस वाय ॲक्सिस की पॅरलल टू वाय ॲक्सिस पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग मीडियमचे पार्टिकल हे पॅरलल टू वाय ॲक्सिस हे पार्टिकल्स ऑफ मीडियम ओके म्हणजे जे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताय ते पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे म्हणजे त्यांचं डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स आहे की अलॉंग वाय आहे अलॉंग वाय आहे म्हणून इथं एक्स स्क्वेअर न घेता इथं काय करायचं वाय स्क्वेअर. शेवटी आफ्टर ऑल लक्षात ठेवा वाय म्हणजे कोण आहे डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे कारण मी व्हीपी म्हणजे वेलॉसिटी ऑफ पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे सिंपल हार्मोनिक मोशन कुठलं मोशन सिंपल हार्मोनिक मोशन. लक्षात ठेवा कुठलं मोशन सिंपल हार्मोनिक मोशन लक्षात ठेवा. सो सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये फॉर्म्युला असतो ओके व्ही इज इक्वल्स टू ओमेगा अंडर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ऑसिलेशनमधला. ऑसिलेशनमध्ये का बरं एक्स येतं कारण ऑसिलेशनमध्ये आपण हे शिकलो आहे लक्षात ठेवा काय हे बा असं शिकलो आहे मी असं शिकवलं आहे हे बा ही झाली मीन पोझिशन ओके ही झाली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ही झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन हे झालं डिस्प्लेसमेंट अलॉंग ओके अशा प्रकारे हे बाय होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग होरिझॉन्टल. इथं सिंपल हार्मोनिक मोशन कोण परफॉर्म करत आहे वेव्ह की पार्टिकल्स सांगा अलॉंग एक्स की अलॉंग वाय
म्हणून इथं डिस्प्लेसमेंट व्हायलाच एवढा चेंज करावा लागतो, लक्षात ठेवा. फॉर्म्युला तोच आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल अलॉंग और पॅरलल टू वाय ॲक्सिस. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल अलॉंग और पॅरलल टू काय असतं, वाय ॲक्सिस. खतम, लक्षात ठेवा. चालेल, ओके. व्हॉट अबाउट वेव्ह वेलॉसिटी? ही पार्टिकल वेलॉसिटी झाली. वेव्ह वेलॉसिटी काय असतं, तर वेव्ह वेलॉसिटीमध्ये सरळ सांगू शकता. ओके, तसं तुम्हाला 11वीत फॉर्म्युला होता, पण ठीक आहे, चला असू द्या. वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो, डिस्टन्स अपॉन काय असतं, टाईम. एव्हरीवन नोज वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर तुम्ही मला हे सांगा, वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. सांगा काय असतं डिस्टन्स अपॉन टाईम. मला हे सांगा, जिथे टाईम आहे तिथे जर का मी पिरियड लिहिलं, काय लिहिलं सांगा, पिरियड. जिथे टाइम आहे तिथे जर का मी पिरियड लिहिलं, यू नो पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. तर ऑब्विसली जिथे डिस्टन्स आहे तिथे मी काय लिहिलं सांगा, लॅम्बडा. कारण जेव्हा मी टाइमच्या ठिकाणी पिरियड लिहितो, शेवटी टाइम सुद्धा एक पिरियडच असतो, किंवा पिरियड सुद्धा एक प्रकारचा कोण आहे, टाइम. पण तो स्पेसिफिक टाइम आहे, द टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. मग चला मला हे सांगा, टाइमच्या ठिकाणी मी पिरियड लिहिला म्हणजे एक ऑसिलेशनचा टाइम लिहिला, तो ऑब्विसली डिस्टन्स सुद्धा एका ऑसिलेशनचाच घ्यावं लागेल. आणि एका ऑसिलेशनचा डिस्टन्स काय आपण शिकलोय बघा, एका ऑसिलेशनचा जर का टाइम पिरियड असेल तर एका ऑसिलेशनचं डिस्टन्स काय असतं, वेव्हलेंथ. काय असतं बोला, वेव्हलेंथ. काय असतं, वेव्हलेंथ. हे बघा, वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. हां, असेल ना, नॉर्मल डिस्प्लेसमेंट एक्स अपॉन टाइम. येस, ते मग हे एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा कमी ऑसिलेशन. पण जर का टाइमच्या ठिकाणी मी पिरियड टाकलं म्हणजे याचा अर्थ मी स्पेसिफिक टाइमबद्दल बोलताय, कुठल्या, वन ऑसिलेशन बद्दल. मग जर का ऑसिलेशन एक असेल तर एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स कोण असेल, लॅम्बडा. काय असेल, लॅम्बडा. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स म्हणजेच कोण असतो बाळा, नो वेव्हलेंथ. इज इट क्लिअर? येस. मग आता इथं सरळ सांगा तुम्ही, सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ पिरियड इंटू लॅम्बडा. लॅम्बडा तिकडे गेला तर 1/t. अँड एव्हरीवन नोज वेलॉसिटी इज इक्वल्स टू, सांगा हा पिरियड आहे की रेसिप्रोकल ऑफ पिरियड आहे, आणि एव्हरीवन नोज व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड, फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द वेव्ह वेलॉसिटी. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे, न्यूमेरिकल बघताना कधी कधी आता आपण MCQ मध्ये हा फॉर्म्युला यूज करणार, कधी कधी MCQ मध्ये हा फॉर्म्युला यूज करणार. आर यू गेटिंग द डिफरन्स? ही कुठली वेलॉसिटी आहे, वेव्ह की पार्टिकल? जे जागेवर कधी झालं, जागेवर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. आणि कुठली वेलॉसिटी आहे, वेव्ह. सो व्हॉट इज वेव्ह वेलॉसिटी, तर बाळांनो वेव्ह वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला. येस, सांगा वेव्ह वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. सांगा काय फॉर्म्युला आहे, येस कम ऑन. हां, सो वेलॉसिटी ऑफ द वेव्ह, वेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज इक्वल्स टू किती असतं, एन लॅम्बडा. वेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज इक्वल्स टू किती असतं, एन लॅम्बडा. आणि वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल असतं बाळांनो धिस वन. गॉट इट? येस. तर आज सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे ही तुमच्यासाठी. तर तुम्ही दोन गोष्टी महत्त्वाच्या शिकल्या, की जेव्हा आपण शिकतो सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्यात दोन गोष्टी असतात. काय, एक असतं सिंपल हार्मोनिक प्लस प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे? एकाचा सक्सेस नसतो, तो सक्सेस दोघांचाही असतो. त्यात ओके वेव्ह कुठलं मोशन परफॉर्म करताय, प्रोग्रेसिव्ह. नाही, वेव्ह काय होत आहे, प्रोग्रेस होत आहे अलॉंग एक्स. हे बा, वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स. वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स, बरोबर आहे, अलॉंग एक्स. त्याची वेलॉसिटी आहे. पण त्यासाठी झटतायत कोण, पार्टिकल्स ऑफ मीडियम. पार्टिकल्स ऑफ, ते अलॉंग एक्स की अलॉंग वाय, अलॉंग वाय. हे बाई असतं, ते सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. तर याची वेलॉसिटी वेगळी पार्टिकलची, आणि वेव्हची वेलॉसिटी वेगळी. इज दॅट क्लिअर? गॉट इट? येस. अँड लास्ट पार्ट बघा आजचा, की व्हॉट आर अ डिफरंट आहे. म्हणजे हे तुम्हाला आता फिक्स समजलं बाळांनो, हे समजलं व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह. द वेव्ह रिक्वायर्ड द मीडियम फॉर देअर प्रपोगेशन, त्यालाच म्हणतात सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याचं मी सगळं कॉन्सेप्ट डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला, की सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं. समजलं आहे? किती गोष्टी आहेत यात, एक गोष्टी आहे की दोन? सगळं डिटेलमध्ये सांगितलं. कोण काय करतं, कोणाचं काम काय आहे. आई वडिलांचं काम आहे मुलांना सगळं पुरवणे, आणि मुलांचं काय आहे, काम आहे आयुष्यात प्रोग्रेस होणे. दोघांनी जर का आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर केल्या तर बाळांनो ती वेव्ह तयार होते, विच इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि तरी आपण असल्या मुलांबद्दल शिकतो, वेव्ह म्हणजे मुलगा, स्टुडंट्स. आपण असल्या मुलांबद्दल शिकतो की जे कोणावर डिपेंड आहे, मीडियमवर डिपेंड आहे. द वेव्ह विच रिक्वायर द मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन, त्या मुलांनी मेंटली आपण टाकलाय, आपण सगळे डोक्यात टाकलं, आई वडिलांचा सपोर्ट असेल तरच आम्ही आयुष्यात पुढे जाऊ. पण असं नसतं ना, या जगात असे काही लोक आहे सक्सेस झालेले आहेत की ज्यांना आई वडील सपोर्ट नव्हता, आई वडीलच नव्हते. करेक्ट आहे?
द वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम. कुणाला नाही पाहिजे? आई वडील सगळ्यांनाच पाहिजे, पण नसेल तरी बोंबलत बसले नाही. दे कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम एज वेल एज इन वैक्यूम. चलो फ्री स्पेस नहीं है मीडियम चलेगा, फिर भी हम सक्सेसफुल हो गए. उसको बोलते हैं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. या टॉपिकमध्ये आपल्याला याच्याबद्दल बोलायचंच नाही आहे म्हणून मी काही जास्त बोललो नाही. पण या जगात असेही काही लोक आहेत की जे आयुष्यात सक्सेसफुल झाले ज्यांनी आईवडिलांचे अजून स्वतःचे चेहरे बघितले नाही. समजलंय? आणि हा आपण जो टॉपिक शिकता आहोत साऊंड म्हणजे सुपरपोजिशन वेव्हज, यात आपण सगळं अप टू स्टार्ट टू एंड आजच्या दिवसापर्यंतपासनं शेवटच्या दिवसापर्यंत अशा वेव्हबद्दल बोलणं आहे की जे कोणावर डिपेंड आहे? मीडियमवर डिपेंड आहे फॉर देअर प्रपोगेशन. काय बोलू मी? मीडियमवर डिपेंड आहे फॉर देअर प्रपोगेशन. मीडियमवर डिपेंड आहे. ठीक आहे, हे मीडियमवर न डिपेंड असणारे ते ऑप्टिक्समध्ये शिकू आपण. चालेल? सो आपण हे बघितलं आहे बाळांनो. येस, त्यात मी डिटेलमध्ये सांगितलं कोणाचा रोल काय आहे. ओके, त्यातल्या टर्मिनॉलॉजीज सांगितल्या, त्यानंतर ह्या सांगितल्या. ह्या गोष्टी महत्त्वाच्या. ही स्लाईड लिहायची आपल्याला, मी सांगतो कुठं लिहायचं आहे. आणि शेवटचा आर्टिकल लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाइप्स काय? दिसत नाही का रे? ओके, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाइप्स कुठले आहेत? देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, म्हणजे बघा वेव्हचे 2 टाइप्स, सिंपल हार्मोनिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मीडियमवर डिपेंड असणारे सिंपल हार्मोनिक, न डिपेंड असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. हो म्हणा. टॉपिक कोणाचा सुरू आहे? सिंपल हार्मोनिकवाल्यांचा. ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलं. आता त्याचे टाइप्स किती आहे? ओके, त्याचे 2 टाइप्स आहेत सिंपल हार्मोनिकचे जे मीडियमवर डिपेंड आहे. त्याचे 2 टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप म्हणजे असतं ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि त्याचा दुसरा टाइप आहे बाळांनो, लक्षात ठेवा, लॉन्जिट्युडनल वेव्ह. समजलंय काय करायचं आहे घरी जाऊन? हां, करू ना कंटिन्यू. समजलंय ना? करून घ्या. चान्स आहे, करून घ्या. गुरुपौर्णिमा आहे, हक करून द्या दोघांना, आई वडिलांना. ठीक आहे? हां, त्यांनाही बरं वाटेल. हां, चला. ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. लक्ष द्या. बस काय म्हणताय मी? तुमचं तुम्ही पर्सनल करा, मला मेसेज टाकू नका सर आम्ही हक केला म्हणून. ठीक आहे? हां, ओके. हां, चालेल. ऐ बस आपल्याच फ्लॅटमध्ये आपल्याच आईवडिलांना करायचं. हां, लक्षात ठेवा. नाही तर चुकून सर मला माहीत नव्हतं, लाईट गेली होती, दुसऱ्याच्या घरी गेलो. ओके, त्यांची मुलगी होती. ठीक आहे? हां, देशमुख सरनं सांगितलं होतं हक करायचं म्हणून, असं नाही आहे. ठीक आहे? हां, चला बघा बाळांनो. हां, बस आवाज नको आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह काय असतं? आता लॉन्जिट्युडनल वेव्ह समजायला थोडा अवघड आहे, त्यामुळे ट्रान्सव्हर्स वेव्ह समजतो आणि त्याला कम्पेअर करा. बघा ट्रान्सव्हर्स वेव्ह काय असतं? व्हॉट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह? आहे का? चला. व्हॉट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह? आता मला हे सांगा, ट्रान्सव्हर्स वेव्ह काढली. ओके, दिस इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. दिस इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. बरोबर आहे? सो वेव्ह इज प्रोपगेटिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. बघा वेव्ह म्हणजे स्टुडंट बघा असा प्रोपगेट होत आहे. म्हणजे सांगा कुठल्या डायरेक्शनने प्रोपगेट होत आहे? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, सो गाईज दिस इज कॉल्ड ॲज डायरेक्शन. हे बघा ॲरो काढताय मी. प्रोग्रेसिव्ह वेव्ह बद्दल बोलताय. हां, दिस इज कॉल्ड ॲज डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. लक्ष द्या रे, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. आवाज. डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. वेव्ह एक्स ॲक्सिसला प्रोपोगेट होत आहे. हो म्हणा. यस, त्यासाठी झटक कोण आहे? पार्टिकल्स ऑफ मीडियम. ते सांगा अलॉंग एक्स ॲक्सिस की पॅरलल टू वाय ॲक्सिस? पॅरलल टू वाय ॲक्सिस. त्याला म्हणतात डायरेक्शन. थांबारे, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. पार्टिकल्स ऑफ मीडियम. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. हे मीडियमचे पार्टिकल या डायरेक्शनने व्हायब्रेट होत आहे असे. हो म्हणा. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. मला हे सांगा, वेव्हच्या प्रपोगेशनची डायरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन. वेव्हची प्रपोगेशन एक्स ॲक्सिस, पार्टिकलचं व्हायब्रेशन वाय ॲक्सिस. या 2 डायरेक्शन एकमेकांना पॅरलल असतात की परपेंडिक्युलर असतात? परपेंडिक्युलर. ही डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन. हे काय ॲरो बघा ना, ही डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन.
म्हणजे वेव्हच्या प्रपोगेशनची डायरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन. सांगा ह्या दोन डायरेक्शन एकमेकांना पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे? परपेंडिक्युलर. ज्या वेव्ह मध्ये ह्या दोन डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्या वेव्हला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. चला बोला. द वेव्ह इन विच direction of propagation of wave is perpendicular to the direction of vibration of particles of medium is called as transverse wave. And everyone knows transverse wave मध्ये काय असतं? क्रस्ट आणि ट्रफ. इज दॅट क्लिअर? आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये काय करायचं? तर सिंपल गोष्ट, जिथं परपेंडिक्युलर वर्ड आहे, कुठला वर्ड? परपेंडिक्युलर. तिथं कुठला वर्ड टाकायचा? पॅरलल. कुठला? पॅरलल. ओके चला बोला. द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम is parallel to the direction of propagation of wave called as longitudinal wave. करेक्ट आहे. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे कुठली वेव्ह असते बाळांनो? साऊंड वेव्ह. कुठली वेव्ह असते? साऊंड वेव्ह. जसं ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय असतं? क्रस्ट ट्रफ. समुद्राच्या लाटा ज्याला म्हणतो आपण वॉटर वेव्ह. काय म्हणतो सांगा? वॉटर वेव्ह. करेक्ट आहे. तसं लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे असतं साऊंड वेव्ह. आणि साऊंड वेव्ह मध्ये काय असतं सांगा? क्रस्ट ट्रफ नसतं. काय असतं? कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन म्हणजे माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जो येत आहे ना, तर मीडियमचे पार्टिकल क्रस्ट ट्रफच्या फॉर्म मध्ये असे डिंग डॉंग करत नाही येत आहे. कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन. बघा, कॉम्प्रेशन इज द सिच्युएशन वेअर पार्टिकल्स आर व्हेरी क्राउडेड. रेफ्रॅक्शन इज द सिच्युएशन वेअर पार्टिकल्स आर वाइडली सेपरेटेड. कॉम्प्रेशन इज द सिच्युएशन वेअर पार्टिकल्स आर व्हेरी क्राउडेड. Okay, rarefaction is the situation where particles are widely separated. Compression is the region where the particles are crowded. Okay, and rarefaction is the region where the particles are काय असतात? widely separated. लक्षात ठेवा. Yes, CR खतम. CR म्हणजे समजलं का? माझा आवाज तुमच्या कानापर्यंत कोण घेऊन येत आहे? मीडियमचे पार्टिकल्स. आणि कसे येत आहेत का? हां, कसे समजलंय? सगळ्यात पहिले मीडियमचे पार्टिकल जवळ येतात, दूर जातात, जवळ येतात, दूर जातात, जवळ येतात, दूर येतात. असं करत करत तुमचा आवाज का नाही? असा नाही येत आहे. क्रस्ट ट्रफ. समजलंय? म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत कसा येत असेल खरंच, पण तसा येत आहे खरंच. CRच्या फॉर्ममध्ये. कशात? CRच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन. तुम्ही आता सगळे इव्हनिंग बॅचवाले हुशार मुलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो, मॉर्निंग बॅचमध्ये मी चुकून बोलत नाही असं काही. ओके, लय फालतू पोरं आहेत सगळे. याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. स्प्रिंग वेव्ह. ते सगळे येळे झोपलेलेच असतात. स्प्रिंग वेव्ह. हां, स्प्रिंग वेव्ह तुम्हाला माहिती आहे काय असते? यू नो स्प्रिंग वेव्ह? स्प्रिंग सांगा. स्प्रिंगला जर फोर्स अप्लाय केला आणि सोडून दिला तर काय होतो? जवळ येतो, दूर जातो, जवळ. अरे हो की नाही? व्हायब्रेट होतो ना. ओके, तर लक्षात ठेवा. पार्टिकल जवळ आले म्हणजे कॉम्प्रेशन, दूर गेले म्हणजे रेफ्रॅक्शन. जवळ आले म्हणजे कॉम्प्रेशन, दूर गेले म्हणजे रेफ्रॅक्शन. जवळ आले म्हणजे कॉम्प्रेशन, दूर गेले म्हणजे रेफ्रॅक्शन. बरोबर आहे. कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन. आर गेटिंग? येस. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बस हे लक्षात ठेवा. याच्यापेक्षा चांगलं एक्झाम्पल कुठलं नाही देऊ शकत. जे डोळ्यांनी दिसतं की एक स्प्रिंग आहे, स्प्रिंगला तुम्ही खेचला म्हणजे त्या पूर्ण जे बाउंड्स असतात त्या दूर गेल्या, आणि सोडला तर काय होईल? जवळ येतो, डबल दूर जातो, जवळ येतो, डबल दूर जातो, जवळ येतो, दूर जातो. म्हणजे कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन. सो दिस इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि हे तर तुम्हाला तसे डोळ्यासमोर दिसतं. वॉटर वेव्ह. समुद्राच्या लाटा कशा येतात? वेव्ह पूल माहिती आहे ना? ओके, वेव्ह पूलमध्ये अशाच येतात ना. क्रस्ट ट्रफ. म्हणून त्यांना म्हणतात ट्रान्सव्हर्स वेव्ह. आर यू गेटिंग? येस. ओके, चालेल. येस. आणि तुम्हाला माहिती आहे का 11th स्टँडर्डमध्ये यांच्या प्रॉपर्टीज शिकलो होतो माहिती आहे? एकेका वेव्हच्या अशा 11 प्रॉपर्टीज होत्या. किती? 11. ते मी 12वीच्या नोट्समध्ये टाकल्यात तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये. चला 2 मिनिटं नोट्स काढा सगळ्यांनी प्रोग्रेसिव्ह वेव्हची. बरं थांबा, मग हे काढून घ्या. हे नोट्समध्ये डायग्राम ड्रॉ करायच्या 2. ते मी ब्लँक स्पेस ठेवला आहे. मी उद्या सांगेल कुठं काढायच्या. आज तुम्ही ही स्लाईड काढून घ्या, टाइप्स ऑफ वेव्ह, लवकर. ओके, आणि नंतर हे काढून घ्या, हे लिहायचं. चला लवकर 2 स्लाईड कंप्लीट करा.